संत महात्मे, पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, आई बहिणी, जनता जनार्दन, श्री सद्गुरु विदेही मोतीराम बाबा यांच्या पुण्यतिथीचा 25वा वर्ष आहे. त्यांच्या कार्याची आपण नेहमी स्मरणामध्ये असते. त्यांनी हा कार्य खूप मेहनतीने केला. या कार्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली. रात्रना दिवस आता हे का पर्वा केली नाही? तर हा विषय सोपादरी आहे, पण कळायला कठीण आहे. कळते पण वळत नाही. आणि वळण्यासाठी सर्व आयुष्य, सर्व वेळ त्यांनी झोपून घेतला. देहाची पर्वा केली नाही. मला असं वाटतं का झोपत असतील तर 1-2 तास झोपले तर झोपले. 12च्या नंतर आणि 3-4 वाजे उठले तर चालले. आता आजच्यासारखे संडासाची व्यवस्था नव्हती. मग बाहेर जावाचा, दूर गावाच्या गोष्टी सांगत आणि अशा प्रकारे सकाळ झाली का पुन्हा त्या गावच्या लोकांना उपदेश, बाबाजी आमच्या घराला चला, बाबाजी आमच्या घराला चला. असे करता करता 12-1-2 वाजले. पण जेवण जर 2 वाजे केला तर त्या जेवणाला वेळी पचण्यासाठी पाहिजे की नाही? अपचनाची शिकायत जगायची. एक वेळ असा प्रसंग आला, बाबाजीला अपचनामुळे पातळ संडास लागायची. पातळ. त्या गावामध्ये हवन झाला होता. हवनासाठी म्हणून 8 दिवसांना आम्ही त्या घरी गेलो. 8 दिवसांना अर्ध्या रात्रीची वेळ होती. तर त्या ठिकाणी जे काही आपल्याला करायचं होता तसं करून झालं. पण बाबांची इतकी प्रकृती बिघडली, मलाही समजेना काय करावं काय. अर्ध्या रात्रीची वेळ होती. त्यावेळी मग त्यामध्ये काही बंडी व्यवस्था खाचरची, खाचरची बंडीची व्यवस्था
त्याला गेला. तर डॉक्टरच्या दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत 4च वाजले. डॉक्टरच्या घरी गेट ते हटले. दररोज तो कुलूप लावत होता डॉक्टर, कोणी आलं नाही पाहिजे म्हणून. त्या दिवशी ते गेट एक खुलीच होती. सरळ आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो. तो प्रसंग असा होता का खूपच शेवटच्या परिस्थितीचा. ते परिस्थिती सावरली. म्हणावा का तुमच्या कार्यासाठी. तर असे काही प्रसंग बाबाजीवर गेले, पण बाबाजींना हा कार्य नाही. काही डॉक्टर लोकांना मना केला, बाबाजी तुम्ही आपल्या वेळेनुसार खा, वेळेनुसार जेवण करा, वेळेनुसार घ्या, वेळेनुसार बोला. बाबाजीनं जिथपर्यंत तोंड आहे तिथपर्यंत बोलेल म्हणे. ज्या दिवशी त्याला नाही म्हणलं तर नाही बोलणार. असे काही प्रसंग बाबाजीच्या जीवनावर बितले. काही प्रसंग. एक वेळ तर असा प्रसंग आला, निव्वळ पातळ संडास, पावसाळ्याचे दिवस कसा करावा त्याचा. मग डॉक्टरला बातमी दिली, हे कृष्णा फटफटीनं आलं. फटफटीनं प्रसंग असा होता का नदही भरलीच होती. नद त्या पिंजारा तो त्या गडाभर पाण्यातून आपली औषध पाण्याची पेटी घेऊन तोही पडला, तोही लचकला. अशा करता करता आला विचारा आणि बाबाजीला इंजेक्शन दिलं. एकदम दुरुस्त झाले, दुरुस्त झाले. जे म्हणण्याचा कार्य का या कार्यासाठी बाबाजींना किती वर्ष घालवला. आज कधी कधी दुःख वाटते, कारण का त्यांच्या कार्याची आपण किंमतच केली नाही. किंमत करणे म्हणजे तो टिकवून ठेवणे. संत तुमच्याकडून काय अपेक्षा करतात असं काही नाही. माझा दिलेला हा मंत्र हे खरोखर चांगले जपून ठेवतील का? या मंत्राचा हे काही उपयोग घेतील का? या मंत्राचा काही स्मरण करतील का? आणि जर ते टिकवून ठेवला नाही तर कोणती गोष्ट तुमच्या कष्टातून जर तो निष्फळ झाला तर त्या कष्टाला तुम्हाला दुःख वाटेल ना. तो कार्य बाबाजींना एवढ्या वयामध्ये केला. मी तर म्हणेन का एवढ्या वयामध्ये 85-86 वर्षाच्या वयामध्ये कोणी तो कार्य करेल असं नाही. फिरण्यामध्ये फिरत होते बाबाजी, नाही गावाचा असं जर म्हणलं तर ढुसलं मारायचे, पण ते घरी स्थिर बसू देत नव्हते. नाही, आता आम्हाला तो कशाही पद्धतीने राहिला तरी ठीकच होता. पण बाबाजीच्या वयीप्रमाणे कधी कधी प्रसंग असे होते, गाड्याच्या सोयी नव्हत्या, ह्या मोटारी कमी, तर दिवसभर झाडाखाली या का वेळेस आम्हाला राहावं लागेल. दिवसभर त्या मोटरची वाट पाहिजे. मोटरच नाही, कदाचित मोटर आली ते ती किनार भरून येवाची, त्यांना थांबवलं. आता
एवढ्या जोरानं काही त्या मोटारपर्यंत चालता येत नव्हता. हळूहळू तर त्याच्या मनात आली तर थांबावाचा तो शहाणा असला चांगला, तर नाही तर चालू केलं ना पर राहिला. तर संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणीच राहायचा. या ठिकाणी ह्या वेळेत पाट्यावर बऱ्याच वेळ राहावा लागला. या सावरबनच्या ठिकाणी बऱ्याच वेळ थांबावा लागला. या वर्षीला पुष्कळ म्हणजे बऱ्याच ठिकाणी, पण आपली त्यानं जिद्द नाही सोडला आणि त्याचा परिणाम आता झाला. आता तर हे तुम्हा आम्हाला त्यांनी ही विश्वास देण्यासाठी किती मेहनत घेतला. आज आपल्याला सोपा आहे, सहज आहे, काही कठीण नाही. नाही तर हा मार्ग भेट नाही. पण या कार्यासाठी हा लोकायला उमजला पाहिजे, म्हणून उमजला पाहिजे. म्हणून सगळाशी जरी गेले ठावे, म्हणून सगळाशी जरी गेले एकले न जावे पुण्या वाटे, एकले न जावे पुण्या वाटे. त्यांच्या सोबत राहणे ही साधी गोष्ट नव्हती आमच्या सारख्याला तरी. कारण आमची वय पोरपोराटी, खाण्यापासून झोपण्यापासून राहण्यापासून सोय नाही. जो सहन करत असेल त्याच्यासाठी काही तर सोडून दूध परावा लागत होता. दूध एवढा कठीण होता, म्हणजे एवढी त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काळजी घेतली. यायला उमजला पाहिजे, यायला समजला पाहिजे, यांना टिकवून ठेवला पाहिजे. त्यांच्या समोर लहान मोठा कोणी नाही, सर्व सारखे. लहानचा पोरगा असेल त्यालाही समजते. आपल्या बरोबरीच्या आहेत का असं नाही नव्हते पाहिजे, सर्व सारखा. एकानं तर असा बाबाजीला विचारला होता, बाबाजी तुम्ही चुकता म्हणे, तुम्ही कोणालाही उपदेश देता म्हणे. तो चांगला वाईट पाहतच नाही. बाबाजीनं ते चांगला कोणता ना वाईट कोणता, कोणाला चांगला म्हणावता, कोणाला वाईट म्हणावता. तुम्ही दारू प्या राहो का मांस खाया राहो, त्याला तुम्ही उपदेश देता. बाबाजीला त्याला उत्तर दिला, मला तो एकच दिसते, आत्मा म्हणून समजते. म्हणते तो आत्मा बनून येते.